नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आहे संकष्टी चतुर्थी. तर संकष्टी चतुर्थी म्हणजेच काय? तर आपण आपल्या गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय लाभदायी असा हा दिवस म्हणजे संकष्टी चतुर्थीचा दिवस असा असतो बघा. तर या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ज्या महिला उपवास करतात, व्रत करतात, त्या महिलांची मुले सुरक्षित राहतात आणि त्यांना दीर्घायुष्य लाभते बघा. तसंच त्यांना धन, ऐश्वर्य, सुख, सौभाग्य आणि संतती ही गणेशाच्या कृपेने प्राप्त होते. जर तुम्ही पहिल्यांदाच संकष्टी चतुर्थीचं व्रत करणार असाल, तर तुम्हाला या सर्व गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर की संकष्टी चतुर्थी व्रत की आणि उपासना करताना आपण काय लक्षात ठेवावं, तसेच काय करावे आणि काय करू नये, या सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण आपल्या मुलाबाळांच्या संरक्षणासाठी किंवा दीर्घायुष्यासाठी किंवा प्रगतीसाठी कोणती अशी विशेष सेवा करायची आहे, हे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटनही प्रेस करा. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर संकष्टी चतुर्थीचं व्रत हे निर्जल व्रत सुद्धा तुम्ही करू शकता. पण आरोग्याच्या निगडीत तुमच्या काही समस्या वगैरे असतील, तर तुम्ही हा उपवास फळे खाऊन किंवा खिचडी खाऊन सुद्धा तुम्ही हा उपवास करू शकता. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची आपण सेवा करत असतो बघा. त्यातील सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे आपण गणपती बाप्पांना 21 दुर्वा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अर्पण करायचे आहेत. मग तुम्ही त्या तुमच्या देवघरातील गणपतीला अर्पण केल्यात तरीही चालतील किंवा तुमच्या जवळपास एखादं गणपतीचं मंदिर असेल, तर त्या गणपतीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला त्या 21 दुर्वा अर्पण करायच्या आहेत बघा. तर त्या कशा करायच्या हे मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम तुम्ही घरामध्ये तुमच्या आपली नियमित जी देवपूजा आहे ती करून झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या हातामध्ये आणि तुमच्या मुलांच्या हातामध्ये 21 दुर्वांची एक जुडी याप्रमाणे प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक जुडी घेऊन तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि गणपती स्तोत्र सुद्धा म्हणायचं आहे. आणि हे केल्यानंतर गणपतीला प्रार्थना करायची आणि आपल्या मनात कोणती इच्छा असेल तर ती व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर ह्या 21 दुर्वांची जुडी गणपतीच्या चरणांवरती आपल्याला अर्पण करायची आहे बघा. तर संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अजून एक गोष्ट आपण करू शकतो. ती म्हणजे आपल्या बाप्पांना मोदक खूप प्रिय आहेत बघा. म्हणून तुम्ही जर संकष्टी चतुर्थीचं व्रत करणार असाल, तर तुम्ही या व्रताला नैवेद्यामध्ये संध्याकाळी तुम्ही उकडीचे मोदक ठेवू शकता किंवा गणपती बाप्पांना तिळाचे लाडू किंवा तिळाची मिठाई सुद्धा खूप अतिशय प्रिय आहे. म्हणून ती सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता. तसंच या पूजेमध्ये पान आणि सुपारी अतिशय शुभ मानली जाते. तसेच पूजेच्या वेळी तुम्ही पान सुपारीचा विडा त्या देवासमोर आपल्या गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या पूजेच्या वेळी या व्रताची कथासुद्धा तुम्ही अवश्य पठण करा बघा. कारण व्रताची कथा पाठ केल्यानं व्रताचं महत्त्व आपल्याला कळतं आणि पूर्ण फलसुद्धा त्याचं आपल्याला प्राप्त होतं. म्हणून आपण व्रताची कथा नक्कीच पठण करायला हवी. तर संकष्टी चतुर्थीला गणेशजींच्या मूर्तीची किंवा फोटोची तुम्ही पूजा करू शकता. काय करायचं आहे बघा, खूप सोपी अशी हे व्रत आहे, पूजा आहे. सर्वप्रथम आपण आपल्या घरामध्ये असणारा पाट किंवा चौरंग ठेवायचा. त्याच्यावरती तुम्ही गणपतीची मूर्ती स्थापन करायची आहे. अक्षदा ठेवायच्या, लाल वस्त्र अंथरायचं, त्याच्यावरती अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती असेल आपल्याकडे, तर ती मूर्ती अभिषेक घालायचा त्या मूर्तीला सर्वप्रथम आणि अभिषेक घालून स्वच्छ करून त्याच्यानंतर त्या पाटावरती आपण तिला स्थापन करायचं आहे बघा. आणि दिवा लावायचा, त्याचबरोबर धूप, दीप, निरंजन ओवाळायचं आणि सुगंधित अशी फुलं, लाल फुलं सहसा मिळाली तुम्हाला तर ती लाल फुलं तुम्ही या पूजेमध्ये वापरू शकता बघा.
तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण गणेशजींच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर अजिबात करायचा नाही आहे बघा. कारण त्यांनी आपल्या पूजेमध्ये तुळशीला वर्ज्य केलं होतं बघा. म्हणून आपण गणपतीच्या पूजेमध्ये तुळशीला वर्ज्य करायचा आहे, त्याचा वापर नाही करायचा. तसंच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी कोणाबद्दलही आपण वाईट विचार करायचा नाही किंवा कोणाशीही वाईट वागायचं नाही आहे. आणि उपवास करण्यापूर्वी तामसिक भोजनाचा त्याग करायचा. म्हणजेच काय, तर लसूण कांदा वगैरे आपण खायचं नाही. तुम्ही जर मागे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशजींना साक्षी म्हणून काही वचन दिलं असेल तर ते तुम्ही पूर्ण करा. आणि गणपती बाप्पा सर्वांचे लाडके, बुद्धिदाता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, मंगलदाता देवता, संकटमोचन मित्र आहेत बघा. गणेशाची आराधना करण्यासाठी खूप कडक व कठीण नियम नाहीत. तर या व्रतामध्ये फक्त आपण गणपती अथर्व शीर्षाला जास्तीत जास्त महत्त्व द्यायला हवं. आणि ओम गंग गणपते नमहा, ओम गंग गणपते नमहा या मंत्राचा नामजप तुम्हाला करायचा आहे, मनोभावे करायचा आणि वंदन करायचं. तसं तुमच्या कुटुंबावर जर वारंवार समस्या येत असतील तर अशा परिस्थितीत न चुकता आईवडिलांना दररोज नमस्कार करायचा. याचं कारण मी तुम्हाला सांगते की पृथ्वी प्रदक्षिणेची बघा पैज लागली होती, तेव्हा गणपतीने महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता आणि आईवडिलांचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. म्हणून गणपतीला स्मरून असं केल्याने कुटुंबात येणाऱ्या समस्या दूर होण्यास सुरुवात होते. म्हणून तुम्ही तुमच्या आईवडिलांना नक्कीच संकष्टी चतुर्थी दिवशी नमस्कार करा. जर तुमच्या आईवडील तुमच्याजवळ राहत नसतील वगैरे तर तुम्ही जे काही ज्येष्ठ मंडळी तुमच्या आजूबाजूला असतील त्यांनासुद्धा तुम्ही नमस्कार केलात तरीही काही हरकत नाही बघा. तर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकष्टी चतुर्थीला तुम्हाला कापरासोबत एक अशी गोष्ट जाळायची आहे की त्यामुळे तुमच्या घरामधील नजरबाधा असेल किंवा दोषबाधा काही झाली असेल तर ती सर्व कमी होण्यासाठी हा अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे बघा. तर काय करायचं या उपायासाठी, जेव्हा तुम्ही संध्याकाळी देवपूजा करणार आहात, आरती करणार आहात, तर ही आरती करत असताना तेव्हा तुम्हाला भीमसेन कापुराचा वापर करायचा आहे आणि भीमसेन कापूर आणि एक लवंग वापरायचे आहे. आणि मग यामुळं तुम्ही नक्कीच घरी जर तुमची बाधा किंवा नजरदोष झाला असेल तर तो दूर होईल बघा. तर कशा प्रकारे करायचं आहे, तर कापूर आणि लवंग घ्यायची आणि त्या आपल्या उंबरट्यावरती ती जाळायची आहे. उंबऱ्याच्या बाहेर किंवा उंबरट्यावरती तुम्ही जाळू शकता. यामुळे काय होतं, तर तुमची सर्व संकट दूर होतात आणि तुमच्या घरामधील निगेटिव्ह एनर्जी पूर्णपणे बाहेर निघून जाते. म्हणून कापूर आणि लवंग घरी एकत्र करून त्याची तुम्हाला आरती केलीत, जर तुम्ही आरती केलीत तर नक्कीच बाधा आणि अडचणीसुद्धा दूर होतील बघा. तर ही होती संकष्टी चतुर्थीबद्दलची थोडीशी माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते. आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल बटन ही नक्की प्रेस करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.